नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील सेज क्षेत्रात शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी कणेरसर ग्रामपंचायत सदस्य संतोष रामदास दौंडकर या युवा उद्योजकाची धारदार हत्याराने अनेक वार करून हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकूण 6 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यातील 4 जण हे विधी संघर्षित अल्पवयीन मुले आहेत, तर 2 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 4 अल्पवयीन मुलांना आज सोमवारी बाल न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यांची रवानगी रिमांड होममध्ये करण्यात आली. सदरचा खून सेजमधील कंपन्यांमध्ये ठेका मिळवण्यासाठी झाल्याची माहिती प्राप्त झाली. यात आणखी किती जणांचा समावेश आहे याचा खेड पोलीस तपास करत आहेत. अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींची नावे अद्यापही खेड पोलिसांकडून उघड करण्यात आलेली नाहीत. गाडी आणून देतो असे म्हणून नेलेली कार परत न करता मित्राची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना चाकणजवळील मेदनकरवाडी या ठिकाणी घडली. ज्ञानेश्वर रामप्रसाद नाईकवाडे, राहणार कडाचीवाडी, तालुका खेड, मूळ राहणार जालना असे गुन्हा दाखल झालेल्या मित्राचे नाव आहे. या प्रकरणी विठ्ठल अशोक वणवे, वय वर्ष 28, राहणार मेदनकरवाडी, तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या एसटी बसेस या खिळखिळ्या झाल्यानं प्रवाशांसाठी एसटी बसेस डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यात मध्येच बंद पडणाऱ्या एसटीचा प्रवास खडतर झाला आहे. पुणे नाशिक महामार्गावर आज सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी वाकी गावाच्या जवळ धुळे ते पुणे ही एसटी बंद पडल्यानं प्रवाशांना बराच वेळ ताटकळत बसावं लागलं. त्यामुळे सामान्य नागरिकांसाठी एसटी महामंडळाचा प्रवास खडतर झाला आहे. हा मार्ग सुकर करण्यासाठी महामंडळाने ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या हातातील मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. ही घटना सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास निघोजे येथील महिंद्रा रोडवर अल्ट्रा कंपनीजवळ घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी 2 चोरट्यांना अटक केली आहे. सागर राहुल राठोड, वय वर्ष 20, राहणार चक्रपाणी वसाहत भोसरे, राज अजय सिंग उर्फ पांडुरंग राठोड, वय वर्ष 18, राहणार खडीमशीन रोड भोसरे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी महिलेने म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भाद्रपद बैलपोळा सण येत्या शनिवारी 14 ऑक्टोबर 2023 रोजी साजरा होत आहे. त्यामुळे खेड तालुक्यात चाकण व राजगुरुनगर येथील बाजारात बैलपोळ्याला बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी गर्दी होत आहे. शेतकरी आणि बैलगाडा मालक मंडळी बैलाच्या सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. चाकण राजगुरुनगरमधील बैलांच्या सजावटीची दुकाने अशी सजलेली पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे खेडचे प्रथम आमदार स्वर्गीय सुरेश भाऊ गोरे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त मंगळवारी 10 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चाकण येथील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात मंगळवारी दुपारी 3 वाजता अभिवादन सभा होणार आहे. यावेळी पुरस्कार वितरण व मोफत अपघात विमा वाटप करण्यात येणार आहे. समाज प्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे कीर्तन सायंकाळी 4 ते 6 या वेळेत होणार आहे. जागतिक टपाल दिनानिमित्त खेड उपविभागीय कार्यालयाचे डाक निरीक्षक प्रमोद भोगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राजगुरुनगर पोस्ट ऑफिसमध्ये आलेल्या सर्व ग्राहकांचे स्वागत करण्यात आले. मोठ्या उत्साहात टपाल दिन साजरा करण्यात आला. यावेळी राजगुरुनगर टपाल कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गर्द हिरवाईचे सौंदर्य पिवळ्या फुलांनी अधिकच बहरले आहे. निसर्ग देवतेने अनेक विविध रंग परिधान केले आहेत. ऑक्टोबर हीटमध्ये देखील या भागातील हवा अतिशय थंडगार आहे. वांद्रे परिसरातील हे संपूर्ण चित्र पाहून मन प्रसन्न होत असल्याची भावना पर्यटक व्यक्त करत आहेत. सुरेश भाऊ एक घ्या. वाह सुंदर खेड तालुक्यातील विविध गावाचे ग्रामस्थ आणि युवकांनी राजगुरुनगरला मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या साखळी उपोषणाला पाठिंबा दिला. यावेळी विविध गावचे ग्रामस्थ उपस्थित होते. सकल मराठा समाज खेड तालुका यांच्या साखळी उपोषणास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. सदर पाठिंब्याचे पत्र सकल मराठा महासंघ खेड तालुका यांना राजगुरुनगर येथील उपोषणस्थळी सोमवारी दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी काँग्रेसकडून देण्यात आले.
याबाबतचे पत्र जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते निलेश कडपाटील व बाजार समितीचे संचालक अनुराज जैत यांनी मराठा आंदोलक आणि खेडचे प्रांत जोगेंद्र कट्यारे यांना दिले। यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अमोल दौंडकर, सतीश राक्षे, सुभाष होले, पंडितराव पवार, निलेश कड, अनुराग जैत, सीताराम गुजर, दत्ता दौंडकर, भाऊसाहेब कामठे यांच्यासह पत्रकार तुकाराम बोंबले, अविनाश दुधवडे, प्रफुल्ल टंकसाळे आदी उपस्थित होते। पुणे लाईव्ह न्यूजच्या वतीने सर्व प्रतिनिधींनी या आंदोलनास यावेळी जाहीर पाठिंबा दिला आहे। दौंडकरवाडी ग्रामपंचायतीसह विविध ग्रामपंचायतींनी यावेळी जाहीर पाठिंबा दिला आहे। आंदोलक अंकुश राक्षे यांनी या संपूर्ण आंदोलनाबाबत आणि पुढील आंदोलनाच्या दिशेबाबत काय सांगितलंय पाहूया। खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गेल्या 1 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या बेमुदत साखळी उपोषणाचा 9वा दिवस आज या ठिकाणी काळेचीवाडी, गुंडावाडी, बोरसेवाडी, दिवे ही 3 गावं या ठिकाणी उपोषणामध्ये सहभागी आहेत। पहिल्या दिवसापासून बैरवाडी गावापासून त्या ठिकाणी सुरुवात झाली। दुसऱ्या दिवशी राजगुरुनगर शहर असेल, तिसऱ्या दिवशी रेटवडी ग्रामपंचायत असेल, नंतर चांडोली, शिरोली असेल, कुरडी, चिंबळी, मरकड असेल, गोलेगाव, पिंपळगाव ग्रामपंचायत असेल, अशा अनेक गावांनी यामध्ये आतापर्यंत सहभाग नोंदवला आणि 100हून अधिक गावांनी या ठिकाणी नावनोंदणी केलेली। जी गावं उपोषणामध्ये साखळी उपोषणामध्ये आपला सहभाग नोंदवतात ती गावं 24 तास या ठिकाणी उपोषण करतात। दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता दुसरं गाव त्या ठिकाणी येऊन उपोषणाची ही साखळी पुढे चालवत आहे। खऱ्या अर्थानं ज्या काही शासनाकडे आमच्या मागण्या आहेत, मराठा समाजाचं आरक्षण असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाचं आर्थिक बळकटीकरण असेल किंवा त्या माध्यमातून जी ट्रॅक्टरची योजना होती ती गेल्या काही दिवसापासून बंद करण्यात आली आहे, तशी शेती उद्योग अवजारांच्या योजना पुन्हा एकदा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून सुरू करण्यात याव्यात। त्या व्यतिरिक्त सारथीच्या संस्था प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हाव्यात आणि नव्याने जो काही शासन निर्णय सरकारने आणलाय खासगीकरणाचा नोकरी संदर्भातला, तो खासगीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करून पुन्हा एकदा सर्व ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून शासकीय सेवेमध्ये नोकर भरती ही चालू राहावी, अशा प्रकारच्या आमच्या अनेक मागण्या आहेत। आणि त्यामध्ये प्रामुख्याने जी आरक्षणाची मागणी आहे, ज्या मागणीच्या बाबतीत मनोजी जारंगे यांना मुख्यमंत्र्यांनी 30 दिवसाचं त्या ठिकाणी आश्वासन दिलं, किंबहुना 30 दिवसाची मुदत घेतली, त्याला वाढीव 10 दिवसाची मुदत मराठा समाजाने मोठ्या मनाने त्या ठिकाणी दिलेली आहे आणि 40 दिवसाचा अल्टिमेटम येणाऱ्या 24 तारखेला दसऱ्याच्या दिवशी पूर्ण होतोय। दसऱ्यापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी अहिंसेच्या मार्गाने साखळी उपोषणाच्या माध्यमातून आता हे आंदोलन सुरू ठेवलंय आणि ही ज्योत लढ्याची आमची चालू ठेवतोय। परंतु 24 तारखेच्या नंतर जर पुन्हा एकदा शासनाने किंवा सरकारने मराठा समाजाच्या भावनांशी खेळ करून आम्हाला जर फसवलं तर निश्चितपणाने मराठा समाज हा रस्त्यावरती उतरून वेळ प्रसंगी रक्त सांडलं तरी मागे पुढे बघणार नाही। तीव्र आंदोलन या तालुक्याच्या माध्यमातून राज्याने दखल घ्यावी असं तीव्र आंदोलन खेड तालुक्यामध्ये पुन्हा एकदा मराठा समाजातील सर्व तरुण कार्यकर्ते उभे करतील, एवढं मात्र आम्ही सरकारला या ठिकाणी ठणकावून सांगू। दसऱ्याच्या दिवशी तोपर्यंत जर सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही तर या तालुक्यामध्येच नव्हे तर राज्यामधील प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यांमध्ये आम्ही सर्व मराठा समाजाच्या बांधवांना आवाहन केलंय की ज्याप्रमाणे आपण दसऱ्याच्या दिवशी दृष्ट रावणाचं त्या ठिकाणी पुतळा जाळून आपण दहन करतो, त्याच धर्तीवरती केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नेत्यांचं, या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींपासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत, पालकमंत्र्यांपर्यंत सर्वांचे एकत्रित 10 तोंडाचा पुतळा बनवायचा आणि प्रत्येक गावोगावी केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा रावणाचा रूपी पुतळा बनवून त्याचं दहन करायचं, अशा प्रकारचा निषेध या देशामध्ये पहिल्यांदा होईल आणि तो या मराठा समाजाच्या माध्यमातून या राज्यात प्रत्येक ग्रामपंचायती, प्रत्येक गावोगावी, प्रत्येक चौकात या पुतळ्याचं दहन आम्ही जर आरक्षण 24 तारखेला आम्हाला मिळालं नाही तर दसऱ्याच्या दिवशी त्या ठिकाणी करू। त्याचबरोबर या तालुक्यातली जी MIDC आहे, MIDCतील सर्व ट्रान्सपोर्ट वाहकांना आमचं आव्हान असेल की 24 तारखेपर्यंत जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर 25 तारखेपासून पहिल्यांदा आम्ही ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या सर्व बसच्या गाड्या मालकांना त्या ठिकाणी आवाहन करणार आहोत की आपण आम्हाला MIDC बंदमध्ये सहकार्य करावं, कुठलीच गाडी रस्त्यावरती त्या ठिकाणी फिरवायची नाही आणि जर दिसली तर मराठा समाज त्या गाडीचं काय करायचं किंवा जे समाजाचा उद्रेक होईल त्याला संपूर्ण तो गाडी मालक आणि MIDCचे कंपनी मालक जबाबदार असतील। तर MIDC बंदच्या रूपाने आम्ही हे आंदोलनाला पुढे जाणार आहोत। MIDC बंद करण्यामागचा एकच उद्देश आहे की सरकारला सर्वसामान्यांचा आवाज कळत नाही, सरकारला उद्योजकांचा आवाज कळतो, सरकारला मोठे मोठे उद्योगपती त्या ठिकाणी जे सांगतात त्यांच्यासाठी वेळ प्रसंगी सरकारला विशेष अधिवेशन बोलावता येतं, नव्याने कायद्यात बदल करता येतो, पण सर्वसामान्य समाजाच्या भावना सरकारला समजत नाहीत। म्हणून खऱ्या अर्थाने MIDC बंद जेव्हा होईल तेव्हा मोठे मोठे उद्योगपती जेव्हा केंद्रीय गृहमंत्र्यांना, पंतप्रधानांना, मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी विचारणा करतील आणि त्याशिवाय हे सरकार जागा होणार नाही। ते MIDC बंदच्या माध्यमातून कुठेतरी सरकार आमची दखल घेईल, हा आमच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा निश्चितपणे या ठिकाणी असेल। काल काँग्रेस भवन येथे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण साहेब आणि आमचे सुशील कुमार शिंदे साहेब यांनी एक आढावा बैठक घेतली होती पश्चिम महाराष्ट्राची। तर त्यामध्ये त्यांना आम्ही सांगितलं की बाबा चाकणचं यापूर्वी आंदोलन झालं होतं आणि आता खेड तालुक्यामध्ये
मराठा समाजाने जे साखळी उपोषण सुरू केलं आहे, तर न्याय भेटावा मराठा समाजाला, आरक्षण भेटावं यासाठी हे उपोषण सुरू आहे। तर त्यांनी लगेचच आमचे जिल्हाध्यक्ष संजयजी जगताप सरांना सांगितलं की जिल्हा काँग्रेस मार्फत आपण पाठिंबा द्या आणि याबाबतचं जे काय असेल ते पालकमंत्री जिल्ह्याचे जे आहेत अजितदादा पवार साहेब यांना देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात आणून द्या काँग्रेस मार्फत। तर तसं मग काल जे बैठकीत ठरलं त्याप्रमाणे जिल्हाध्यक्ष तथा आमदार संजयजी जगताप साहेब यांनी पत्र दिलं आणि या उपोषणासाठी ज्या मागण्या केलेल्या आहेत आपण इथं पाहिल्या असतील मागण्या, तर या सगळ्या मागण्यांना काँग्रेस पक्षाने बिनशर्त पाठिंबा दिला असून मराठा समाजाला आरक्षण भेटावं जे आघाडी काळात दिलं होतं। तर त्यानंतर आपण पाहिलं की काही वकील लोक आहेत तर ती जाणीवपूर्वक जाऊन त्यांनी मग त्याला स्टे घेतला, नंतर ज्या गोष्टी घडल्या परत आरक्षण दिलं आणि असं न्यायालयीन बाबींमध्ये ते गुंतून पडलेले। आर्थिक आरक्षण न मागता केंद्र सरकारने दिलं होतं, तर आता जे समाजाचं आरक्षण द्यायचंय मग तुमचा मागासवर्गीय आयोग असेल किंवा काय असेल, या ज्या काही तुम्हाला प्रक्रिया करायच्यात त्या केंद्र सरकारने आणि आताच्या विद्यमान त्रिशूल सरकारने कराव्या आणि मराठा समाजाला द्यावं, यासाठी पूर्ण काँग्रेस पक्ष मराठा समाजाला पाठिंबा देत आहे। एक प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हा काँग्रेसने खेड तालुक्यामध्ये जे उपोषण सुरू आहे त्यालाही पाठिंबा दिलेला आहे। तर आमची मागणी हीच आहे सरकारला पण की तुम्ही जो काय तुमचा अभ्यास करायचा किंवा काय करायचं याच्यावर तुम्ही एक नुसतं या तालुक्यात सुरू आहे असं नाही, तर समग्र राज्याचा तुम्ही आढावा घ्यावा। जरांगे पाटलांनी त्याची सुरुवात करून दिली, आता खेड तालुक्यातूनही ते सक्रियपणे झाले। असं आमचं आव्हान आहे की खेड तालुक्याचा आदर्श पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांनी घ्यावा आणि त्यांनी देखील हे आता आरक्षण संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या तालुक्यात देखील अशी साखळी उपोषण सुरू करून मराठा समाजासाठी हक्कासाठी लढा द्यावा, एवढंच आमचं काँग्रेस जिल्हा काँग्रेसतर्फे मी आव्हान। आणि पुणे लाईव्हची संपूर्ण खेड तालुक्यातील टीम यांच्या वतीनं आम्ही मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देत आहोत आणि शेवटपर्यंत आम्ही या आंदोलनाला पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्ग व तळेगाव चाकण शिक्रापूर दरम्यानच्या महामार्गाचे काम तातडीने मार्गी लावावे या मागणीसाठी चाकण विकास मंचच्या वतीनं सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय महामार्ग वारजे पुणे येथील प्रकल्प संचालकांना निवेदन देण्यात आले। तातडीने या भागातील महामार्गाची कामे मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली। आज आम्ही चाकण शहर विकास मंचाच्या वतीने चाकण विकास मंच शिष्टमंडळ आज राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक वारजे माळवाडी या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांची प्रत्यक्षरित्या भेट घेतली आणि आम्ही त्या ठिकाणी निवेदन दिलेले आहे। कारण की जे राष्ट्रीय मार्ग आहेत दोन, पुणे नाशिक हायवे असेल त्याचप्रमाणे शिक्रापूर तळेगाव रोड असेल, त्या रोडला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। त्याचप्रमाणे साईड पट्ट्या ज्या आहेत त्या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यामुळे मागील 8-10 दिवसाच्या पिरियड मध्ये अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। अनेक लोकांना वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागलेले आहे आणि आम्ही वेळोवेळी माननीय नितीन गडकरी साहेब यांना वेळोवेळी निवेदन देऊन वेळोवेळी त्यांना पत्र व्यवहार करून प्रत्यक्षरित्या दिल्ली या ठिकाणी आम्ही चाकण विकास मंचाच्या वतीने शिष्टमंडळ नेले होते, परंतु त्या ठिकाणी आम्हाला फक्त आश्वासने मिळाली, परंतु कुठल्याही प्रकारच्या रस्त्याच्या कामाचे काम झालेले नाही किंवा कुठल्याही प्रकारची या ठिकाणी दुरुस्ती झालेली नाही। शहर मधील अनेक लोक या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत, या वाहतूक कोंडीला अतिशय त्रासलेले आहेत आणि या लोकांचा आता संयम सुटत चाललेला आहे। या उड्डाणपुलाचे काम जर लवकर झाले नाही तर या ठिकाणी मोठे आंदोलन उभारले जाईल अशी खेड तालुक्यातील वाढते औद्योगिकीकरण पाहता छोटे मोठे गृहप्रकल्प सर्वत्र उभारले गेले आहेत, मात्र बिल्डर लोकांना सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात सहकार्य करत नसल्यानं आता प्रत्यक्ष सहकार विभाग जनजागृती करत आहे। नागरिकांना गृहनिर्माण व गृहरचना सहकारी संस्था स्थापन करण्याबाबत पुणे लाईव्ह द्वारा मार्गदर्शन केले आहे। नवीन व जुन्या गृहरचना यांनी कसलीही अडचण असेल तर सहाय्यक निबंधक सहकार विभाग खेड यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक निबंधक हरिश्चंद्र कांबळे यांनी केले आहे। काल आपण खेड तालुक्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांचा मानवी अभ्यासांतर या विषयासंदर्भात चर्चासत्र आणि वर्कशॉपचं आयोजन केलं होतं। सदर वर्कशॉपला अत्यंत चांगल्या प्रकारचा प्रतिसाद सर्व
गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला होता. बहुतांश पदाधिकारी काल वर्कशॉपसाठी हजर होते. हाऊसिंग सोसायटीच्या बाबतीत सांगायचं झालं तर तालुक्यामध्ये जवळपास 550 हाऊसिंग सोसायटी आज रोजी कार्यरत आहेत आणि त्याच्यामध्ये आमच्या लक्षात असं आलं की जी जागा आहे हाऊसिंग सोसायटीची, ती जागा हाऊसिंग सोसायटीच्या नावाने होणं आवश्यक असताना सुद्धा बिल्डर असतील किंवा त्या जागेचे जे मालक आहेत हे हाऊसिंग सोसायटीच्या नावाने ती जागा ट्रान्सफर करून देत नाहीत. त्यामुळं शासनाने मागच्या 6 महिन्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना डिक्लेअर केलेली आहे. त्याच्यामध्ये मानीव अभिहस्तांतरण करण्यासंदर्भात बिल्डर किंवा लँडलॉर्ड जरी असेल तो स्वतःहून ती जागा सोसायटीच्या नावाने करून देत नसेल तर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पुणे ग्रामीण हे त्याच्यामध्ये सुनावण्या घेऊन त्यांच्याकडे जर आपण मानवी अभिहस्तांतरता संदर्भात प्रस्ताव हाऊसिंग सोसायटीने दाखल केला तर बिल्डरच्या वतीने त्या जागेची खरेदी हाऊसिंग सोसायटीला DDR साहेब देणार आहेत. अशा पद्धतीची जी स्कीम आहे ही गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेली आहे आणि ही जी कारवाई आहे ही प्रस्ताव दाखल झाल्यापासून 6 महिन्याच्या आतमध्ये होणार आहे. त्यामुळं माझी अशी अपेक्षा आहे की खेड तालुक्यामध्ये जेवढ्या हाऊसिंग सोसायट्या आहेत त्या हाऊसिंग सोसायट्यांची जर जागा आज रोजी अजूनही हाऊसिंग सोसायटीच्या नावाने झालेली नसेल तर ती जागा हाऊसिंग सोसायटीच्या नावाने करण्यासंदर्भात बिल्डरशी पत्रव्यवहार करावा, लँडलॉर्डशी पत्रव्यवहार करावा आणि जर जमीन मालक किंवा बिल्डर तुम्हाला सहकार्य करत नसतील तर ह्या योजनेअंतर्गत मानवी अभिहस्तांतरणाचे प्रस्ताव DDR कार्यालयात सादर करावेत. DDR साहेब स्वतः त्याच्यामध्ये आदेश देऊन ती जागा जी आहे ती तुमच्या हाऊसिंग सोसायटीच्या नावाने करून देणार आहेत. ह्याचं महत्त्व म्हणजे जर उद्याच्याला FSI वाढला किंवा बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट करायचं असेल, जुन्या बिल्डिंग झालेल्या आहेत ती पाडून तुम्हाला नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी बांधायची असेल तर ती सोसायटीला पूर्ण अधिकार जागा सोसायटीच्या नावाने झाल्यानंतर मिळणार आहेत. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची योजना आहे सभासदांच्या दृष्टीने, सोसायटीच्या दृष्टीने सुद्धा. त्यामुळं सर्वांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा असं मी आपल्या वतीने आवाहन करतो सर्व हाऊसिंग सोसायट्यांना. चाकण पंचक्रोशीत सायंकाळी वीज खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. या भागात जुनाट झालेली यंत्रणा अतिरिक्त भार आल्यानंतर कोलमडून पडत असल्याचे नागरिक सांगत आहेत. महावितरण कंपनीने तातडीने यात सुधारणा करण्याची मागणी होत आहे. EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या खेड तालुका अध्यक्षपदी सेवानिवृत्त ST कर्मचारी दिलीप कहाणे तर सचिवपदी रामदास चव्हाण यांची निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या हस्ते देऊन निवडीची घोषणा करण्यात आली. EPS 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या पुणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्यासह सेवाभावी समाज सेवेबद्दल पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या हस्ते सत्कार करून सन्मानित करण्यात आले. जागतिक वन्यजीव सप्ताह अंतर्गत नवोन्मेष विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय चाकणमध्ये वन्यजीवांबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी वन विभागचे अधिकारी, रेस्क्यू टीमचे सर्व मेंबर्स, शिक्षक आणि सर्व शालेय विद्यार्थी उपस्थित होते. खूप मोठं काम करते. खरं तर या टीमचा आम्हाला यांचं स्वागत करण्याची बिबट्याने माणूस मारला, बिबट्याने महिला मारली, शेतामध्ये काम करत असताना बिबट्याचा हल्ला, अशा बातम्या बघतो. कधी कधी मी मला नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.